श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या बंधूंनो आणि भक्तांनो, आज आपण एक खूपच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. वाईट विचार आणि त्या विषयावर स्वामी समर्थांचे विचार काय होते हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, मन हेच मुळात सर्वसाधारण मूळ आहे. मन जर वाईट विचारांनी भरले असेल तर माणूस कितीही पूजा केली तरी तो शांतीला पोहोचू शकत नाही. वाईट विचार म्हणजे काय? राग, दोष, अविवेक, निराशा हे सर्व वाईट विचार आहेत. स्वामी म्हणतात, वाईट विचार ही एक आग आहे. ही आग आतून जळते आणि आपल्याला आध्यात्मिक उत्तरेचे झाड कोणे जवत. स्वामी समर्थांनी अनेक वेळा सांगितले की मनात जो पर्यंत वाईट विचार असतात तोपर्यंत भक्तांचे प्रकाश दिसत नाही. वाईट विचार फक्त दुसऱ्यांना त्रास देत नाही, ते आपल्यालाही मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारे तोडून टाकतात. स्वामी म्हणतात, वाईट विचार माणसाचा चेहरा सुद्धा उतरतो. त्यांचे डोळ्यात आपली वृत्ती सांगतात. पण मग प्रश्न येतो, हे वाईट विचार टाळायचे कसे? स्वामीचे सोपे उपाय: सत्संगत करा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी असे नाम घेत राहा. एकदा एक गृहस्थ स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी, माझं मन कायम अस्वस्थ असतं. मला राग, द्वेष, मत्सर हे थांबतच नाही. स्वामी हसत आणि म्हणाले, मुला, रात्रभर जर झुरळ घरात फिरले तर सकाळी ते दिवा लावतोस ना, मग ते झुरळ कुठे जातं? तो गृहस्थ म्हणाला, पळून जातात. स्वामी म्हणाले, तसेच मनात विचारांचे झुरळ असतात. नामाचा दिवा लाव, ते पळून जातं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लवकरच 1K कंप्लीट झाले आहे. श्री स्वामी समर्थ.